नमस्कार, आज मी तुमच्यासाठी कधीच न पाहिलेल्या खूपच महत्त्वाच्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या कामामध्ये भरपूर मदत होईल, पैसे देखील वाचवता येतील। चला तर मग या टिप्स कोणत्या आहेत ते बघूयात। तर इथे आपली पहिली टिप आहे बघा, आपल्याकडे ना भरपूर असे पेन असतात ज्याचे की झाकण इकडे तिकडे पडून असतात। पेन संपला की झाकण आपण फेकून देतो। लहान मुलां घरामध्ये असतील तर त्याचे स्केच पेनचे झाकण, असे पेनाचे झाकण भरपूर असतात। फक्त या एका पेनाच्या झाकणाचा 3 वेगवेगळ्या प्रकारे कसा आपल्याला वापर करता येईल ते बघूयात। आणि यामध्ये ना वेगळं असं आपल्याला काहीच करायचं नाही। सिंपल आपल्या घरामध्ये डबल साइड टेप असतो, चिकटपट्टी असते डबल वाली, ती आपल्याला घ्यायची आहे। माझ्याकडे जी मोठी होती ना ती नाही, म्हणून ही छोटी मी वापरत आहे। तुमच्याकडे जी डबल टेप चिकटपट्टी असेल तर ते तुम्ही वापरू शकता। ती इथे बघा झाकणाला अशा प्रकारे लावायची आणि त्यानंतर हे झाकण घरामध्ये कुठेही तुम्ही भिंतीवरती, अशा बोर्डवरती, दरवाजावरती जिथे तुम्हाला हवा आहे तिथे असं चिटकवायचं। आता बघा याला 3 वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरता येतं। तर इथे बघा मी अगरबत्ती होल्डर म्हणून याचा वापर करत आहे। बऱ्याच वेळा आपण रूम मध्ये अगरबत्ती लावायचं म्हटलं की अगदी कुठे याला लावावं असा प्रश्न पडतो, इकडे तिकडे आपण जागा शोधतो। पण अशा प्रकारे तुम्ही याला अगरबत्ती होल्डर म्हणून वापरू शकता। ॲज अ डेकोर आयटम म्हणून देखील तुम्हाला याचा वापर करता येईल। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। आणि असं नाही की फक्त हेच उपयोग, तुम्हालाही काही असे उपयोग सुचत असतील या झाकणाचे तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी तर याला की होल्डर म्हणून देखील वापरते। थोडं स्ट्रॉंग वाला डबल टेप लावला ना तर हे मजबूत असं व्यवस्थित राहतं, दिसायलाही सुंदर। तुम्ही झाकणाचा कोणत्या प्रकारे वापर करणार आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। यानंतर बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात ज्याचं की खालचा भाग थोडासा असा उंच असतो, म्हणजे जास्त नसतो, हात घालता येत नाही, झाडू जात नाही, पण स्वच्छता तर करणं गरजेचं असतं। जसं की माझा बेड बघू शकता, एक बोटही जात नाही, एवढीच खाली जागा आहे, पण बऱ्याच काही छोट्या छोट्या वस्तू या ठिकाणी जातात आणि याला स्वच्छ करणं अवघड जातं। पण तुमच्याही घरी असं फर्निचर असेल ना तर एक ट्रिक तुमच्या समोर दाखवते। एक पुठ्ठा मी घेतलेला आहे जाडसर पातळ, आणि बघा फक्त एकदा मी असा टाकला आणि बारीक बारीक जे पण गोष्टी आतमध्ये गेलत्या किंवा केस म्हणा, जाळे म्हणा, ते अशा प्रकारे बाहेर निघत आहेत। आणि एकाच वेळेस घातल्याने असं होतं। आता लांब पुठ्ठा घेतला ना तर अगदी बेडच्या अर्ध्या भागापर्यंत जातो आणि दुसऱ्या साईडने परत अर्ध्या भागातून घालायचा, म्हणजे पूर्ण बेडचा खालचा भाग आपण स्वच्छ करू शकतो। बघा किती घाण कचरा निघत आहे। आणि ना कितीही नाही म्हटलं तरी 15 दिवसात मी असा कचरा हा स्वच्छ करते, कारण की बारीक बारीक गोष्टी नकळत त्या खाली जातात आणि जमा होतात। तर दुसऱ्या साईडने मी असं काढत आहे, दुसऱ्या साईडने जास्त कचरा निघाला नाही। आणि बघा आता परत एकदा टाकून बघितलं तर अजिबात कचरा निघत नाही, म्हणजे खालचा भाग चांगला स्वच्छ झालेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा बऱ्याच वेळा घरामध्ये काय होतं, काही ओलसर कचरा निघतो किंवा बऱ्याच वेळा टॉयलेट बाथरूममध्ये जाळीवरती केस अडकतात किंवा इतर काही कचरा अडकतो, जे की हाताने काढायला खूप जास्त घाण वाटतं, किंवा बऱ्याच वेळा ओला कचरा देखील हाताने भरावा वाटत नाही। असं तुमच्या सोबत होत असेल ना तर 2 तुम्हाला ट्रिक सांगते, जी पण सोपी वाटेल त्यानुसार करू शकता। एक तर बघा असा कचरा हाताने उचलायचा नसेल तर एक कॅरी बॅग घ्यायची। आता कॅरी बॅग किंवा सुपली कशी वापरू शकता, दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरून दाखवते। आता ओला कचरा ना कधी कधी सुपलीने उचलायला जरी गेलं तरी आपली सुपली ओली होते, घाण होते, परत त्याला धुवायचं काम आपलं वाढतं। असा त्रास नक्कीच तुम्ही कधी ना कधी अनुभवला असेलच। त्यामुळे काय करायचं, कॅरी बॅग हातामध्ये घालायची आणि कचरा असा उचलायचा। बाथरूम मधील जाळीवरचा कचरा देखील अशा प्रकारे उचलू शकता आणि तशीच कॅरी बॅग उलट करायची, म्हणजे हात घाण होत नाहीत, कचरा आपोआप अशा कॅरी बॅग मध्ये येतो आणि आपलं काम कमी होतं। आहे ना कमालीची ट्रिक, नक्की एकदा करून बघा। आता बघा सुपलीमध्ये काही घाण ओला कचरा आहे, उचलायचा आहे, सुपली घाण होईल असं वाटत असेल तर सुपलीला घालायची अशी कॅरी बॅग, आणि त्यानंतर जो पण कचरा असेल तो आपण असा भरून घेणार आहोत। आणि जेणेकरून काय होतं, सुपली घाण होत नाही, हात लावायची गरज पडत नाही आणि स्वच्छता देखील अगदी सहज होते। आता समजा हा ओला कचरा आहे तर असंच जर आपण सुपलीमध्ये टाकला असता तर ती ओली झाली असती, घाण झाली असती, आणि परत त्याला वाळवा म्हणा, स्वच्छ धुवा, काम वाढलंच ना। पण या ट्रिकमुळे हे काम बघा कसं सोपं झालं। आता मी कचरा पूर्ण सुपलीमध्ये भरून घेतला होता, त्यानंतर अशीच हे जी कॅरी बॅग आहे ना ती परत अशी उलट आपल्याला करायची आहे। आणि बघू शकता कचरा आपोआप कॅरी बॅगमध्ये आला आणि सुपली घाण झाली नाही, कामही आपलं झालं। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे जुन्या पिलो कव्हरसाठी। उशीचे जे कव्हर असतात ना ते बघा घरामध्ये एक्स्ट्रा असतातच, किंवा थोडंफार तुटलं फाटलं की आपण त्याला फेकून देतो किंवा हे पुसायला करतो। पण खरं सांगू, याचा तुम्ही असा एकदा वापर करून बघा जे तुम्हाला मी दाखवणार आहे। तुमचे भरपूर पैसे तर वाचतीलच, घरी ऑर्गनाइज होईल आणि एक कमालीची तुम्हाला घरच्या घरी वस्तू मिळेल। ते म्हणजे बघा एक जुनं हँगर किंवा एखादा हँगर आपल्याकडे असणारं घ्यायचं, ही अशी उशीची कव्हर खोळ घ्यायची आणि त्याला हे हँगर असं घालायचं। बघू शकता खूप सहज बसतं।
आणि बघा व्यवस्थित हे बसलेलं आहे, अगदी याला कट करायची गरज नाही, शिवायची गरज नाही आणि आपलं हे ऑर्गनायझर तयार झालं। आता बघा आपल्या घरामध्ये ना भरपूर असे कपडे असतात जे की आपल्याला धुवायचे असतात आणि ते आपण असे साठवून ठेवतो। बऱ्याच वेळा लॉन्ड्री बॅग मार्केटमध्ये मिळतात पण त्या खूप महाग असतात, पण अशा प्रकारे तुम्ही दरवाजाच्या मागे, गॅलरीमध्ये, इकडे तिकडे कोपऱ्यामध्ये याला अडकून जर ठेवलं ना, सगळे धुवायचे कपडे बाथरूममध्ये अडकू शकता। धुवायचे कपडे यामध्ये एकत्रित करून तुम्हाला ज्या दिवशी धुवायचे आहेत त्या दिवशी तुम्ही घेऊ शकता, किंवा इतर काही तुम्हाला गोष्टी यामध्ये खेळणी मुलांची मना ठेवायची असेल तर ती देखील चालतं। घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये सहज याला अडकवता येतं, जास्त जागाही लागत नाही, पैसेही द्यावे लागले नाहीत ऑर्गनायझरसाठी आणि त्यासोबतच घरही छान मोकळं सुटसुटीत राहील, पसारा होणार नाही। बघू शकता खूप छान आपण जुन्या पिलो कव्हरचा वापर करू शकतो आणि ही टिप सर्वांना माहीत असावी अशीच आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका। हे डॉक्टरांनी मला सांगितलं आहे जे की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा जे पण आपण सिरप औषधं घेतो त्यावरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते, अगदी 1-2 वर्ष हे सिरप चालतं अशी एक्सपायरी डेट असते, पण 1-2 वर्ष हे सिरप वापरायचं नसतं एक्सपायर होईपर्यंत। जर तुम्ही याला ओपन केलं आणि 1-2 काय 6 महिन्यांपर्यंत जरी ठेवलं आणि वापरलं तर यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेले असतात, ज्यामुळे आपल्याला अजूनच नुकसान होऊ शकतं हे औषध घेतल्यामुळे। त्यामुळे हे सिरप ओपन केल्यानंतर फक्त 1 महिना वापरायचं असतं। एक्सपायरी डेट जी दिलेली असते ना तर ते सील पॅक औषधासाठी असते, बाकी ओपन केल्यानंतर फक्त 1 महिना तुम्ही वापरू शकता। पण जेव्हा पण तुम्ही औषध घेऊन याल तर याच्यावरती तारीख लिहा, म्हणजे 1 महिना झाला की नाही हे आपल्याला कळेल। आणि तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा देखील सल्ला याबद्दल घेऊ शकता। खूपच महत्त्वाचं आहे, नक्की करा। यानंतरची आपली टिप आहे लसूण सोलण्यासाठी। बघा घरामध्ये असे भरपूर कामं असतात अवघड किचकट जी की आपल्याला करावे वाटत नाहीत पण गरजेचे असतात, म्हणून करावेच लागतात, टाळाटाळ करून चालत नाही। जसे की लसूण सोलायचं काम अगदी कंटाळवाणं, वेळ खाऊ, त्यासोबतच नखांना खूप जास्त त्रास होतो, आग पडते, नख वाढवलेले असतील तर ते देखील तुटतात। तर तुम्हालाही असं होतच असेल, पण लसूण तर अगदी भाजी चांगली बनवायची आहे तर त्यासाठी आपण वापरतोच, पण यानंतर तुम्हाला लसूण सोलायची गरजच पडणार नाही अशी एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा लसणाची एक कळी घ्यायची आणि खिसणी घ्यायची, खिसणीवरती लसणाची कळी अशी फक्त खिसायची, याचा वरचा पाचोळा काढायचा नाही, अगदी तशीच ती पूर्ण लसणाची कळी घेऊन अशा प्रकारे खिसायला सुरुवात करायची। त्याचा पाचोळा आपोआप असा वेगळा होतो, वरती राहतो आणि पूर्ण लसूण असा छान पेस्ट तयार होते, खिसल्या जातो। नक्की एकदा करून बघा। इथे बघू शकता मी तुम्हाला हळूहळू करून दाखवत आहे, पण खूप लवकर ही प्रोसेस होते। अगदी तुम्ही फ्रेश लसूण अशा प्रकारे भाजीसाठी वापरू शकता, ज्यामुळे चवीलाही चांगलं लागेल, छान वासही येईल आणि अगदी आपल्याला घाई गडबडीमध्ये जास्त याला वेळ द्यायची गरज पडणार नाही। नक्की करून बघा आणि बघू शकता त्याचा पाचोळा कसा आपोआप असा आपल्या हातामध्ये राहतो, घिसणीच्या वरच्या भागामध्ये राहतो आणि खाली पूर्ण अशी पेस्ट निघते। नक्कीच तुम्ही पण ही ट्रिक वापरून बघा, भरपूर तुम्हाला मदत होईल। आणि हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणती टिप आवडली ते देखील मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका।